नाही नाही, डायरेक्ट म्हणजे असं ती डाळ भात वगैरे नव्हतीच खात. मग कोरियन नूडल्स स्टार्ट केले तिला असंच चवीसाठी. आता ती सकाळ संध्याकाळ तेच खाते. स्पायसी वगैरे म्हणजे तिला चालतं, खाते ती वेगळं. असं काही फ्रूट्स वगैरे ते तिला वेळ नाही. आणि आम्ही पण तिला फोर्स करत नाही की बाबा फ्रूट्स खात. कसे तिच्या वयाची मुलं आजकाल तेही नाही खात. म्हणून म्हटलं आम्ही जरा स्पायसी वगैरे देतो. हां, सकाळ संध्याकाळ असतं तिचं. नाही, फ्रूट्स वगैरे अजिबातच नाही खायला मागत ती. त्या दिवशी पण आम्ही तिच्या फ्रेंडच्या बर्थडे पार्टीला गेलो होतो आणि तेव्हा तिची सायकल आवडली तिला. हिने घेतली ती म्हणे मला पाहिजेच. शेवटी घेतलीच तिने ती. ती मागे नाही घेतली तिने ती. ती मागे फिरणाऱ्यातलीच नाही आहे. तर आता पण तुमचे गॉगल आवडले तिला, घेऊनच राहिली. ती नाही मागे हटणार. ती काही करेल पण ती घेईल. ती मागे नाही हटणार. हां, जिद्द आहे तिची मनात. ती करूनच राहते. ते सगळं ती मिळवूनच राहते. ती नाही कोणाचं ऐकून घेणार. बिलकुल नाही ऐकून घेत ती कोणाचं. तुम्ही बोलाल ना 2 शब्द ती बोलेल. बोलकी भरपूर आहे बोलकी. हां, तुम्ही बोललात ना तिला एक प्रश्न करा, ती 4 उत्तरं देईल. कोणाचं ऐकून नाही घेत ती. सडेतोड उत्तर. स्वतःच्या निर्णयावर ठाम येते. हां, तिला नाही आवडत असं काही फालतूगिरी कोणी विचारलेली. बिलकुल नाही. तुम्ही आता जरी तिला बोललात ना उड्या नको मारू, ती अजून मारणार. कोणी काही बोलू दे, ती स्वतःचं खरं करेल. स्वतः म्हणजे एकनिष्ठ आहे ती. हां, असं कोणी बोललं तशी डगमगणारी नाही आहे. खूप हुशार आहे, खूप हुशार आहे ती. नाही, देवाचं वगैरे जास्त असं काही वेळ नाही आहे तिला. ती फक्त पायाशीच पडते. तिला असं सांगितलं तरी ती अशीच पडते. तिच्या मनात नाही ना, मग ती करणार नाही. नाही आहे मनात तर नाही करायचं. उगाच कशा लोकांना दाखवायचं. खूप हुशार आहे ती. हो, आत्ताशी 4 वर्षाची आहे. खूप हुशार आहे. तिला तुम्ही सांगा, ती तिच्याच मतावर ठाम असते. ती नाही कोणाचं ऐकत. तिला तिचं स्टँडर्ड मेंटेन करायला आवडतो. येस, स्वतःहून असं कोणाशी बोलायला नाही जाणार, खेळायला नाही जाणार. म्हणजे चाळीतली वगैरे मुलं येतात ना, त्यांच्याशी ती खेळायला नाही. रिलेटिव्हशी येतात ना गावी, नाही. जे तिच्या स्टँडर्डशी आहेत ना त्यांच्याशीच ती खेळायला जाणार. म्हणजे तिला माहिती आहे आपलं गोल काय आहे. तिला समजतं ते आत्तापासून. त्याच्यामुळे ती कशी कोणाशी खेळायला नाही जाणार. हां, पहिले ती बघेल कोण कसं आहे काय, मग ती खेळायला जाईल. ऑब्झर्वेशन खूप आहे तिचं. आत्तापासूनच खूप आहे.